नाशिक लोकसभा मतदारसंघाचा तिढा आज सुटण्याची शक्यता आहे। नाशिकमधून हेमंत गोडसे यांचं नाव जवळपास निश्चित झालंय। शिंदे गटातल्या सूत्रांनी एबीपी माझाला ही माहिती दिली आहे। मध्यरात्री 3 वाजेपर्यंत सुरू असलेल्या बैठकीमध्ये हा निर्णय झालेला आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानी ही बैठक सुरू होती। विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांचं नाव जवळपास निश्चित झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। हेमंत गोडसेंना काम सुरू करण्याचे शिंदेंनी आदेश दिले। प्रचाराला कमी दिवस उरल्यानं बोरस्तेंना गोडसेंच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता सध्या वर्तवली जाते। मुकुल कुलकर्णी आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। मुकुल, नाशिकमध्ये नेमकं काय घडतंय, काय चर्चा आहेत राजकीय वर्तुळात? हेमंत गोडसे तिसऱ्यांदा त्यांना संधी मिळण्याची शक्यता कितपत? प्रज्ञा, गेल्या अनेक दिवसांपासून नाशिकचा तिढा हा कायम होता। हा तिढा सुटत नसल्यामुळे 4 दिवसापूर्वी छगन भुजबळ यांनी या प्रक्रियेतून माघार घेतली आणि जो महायुतीचा उमेदवार असेल त्याला आपण पाठिंबा देऊ अशा स्वरूपाचं त्यांनी घोषणा देखील केलेली होती। काल मध्यरात्री 3 वाजेपर्यंत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यातील निवासस्थानी ही बैठक पार पडली। यामध्ये शिवसेनेचे दोन्ही इच्छुक म्हणजे हेमंत गोडसे आणि अजय बोरसे हे दोघंही उपस्थित होते। त्याबरोबर नाशिकचे पदाधिकारी देखील उपस्थित होते। या बैठकीमध्ये निर्णय करण्यात आलेला आहे हेमंत गोडसे यांनाच पुन्हा एकदा उमेदवारी दिली जाईल, कारण आता प्रचाराला काही दिवसच उरलेले आहेत। नौखा उमेदवार संपूर्ण मतदारसंघाचा प्रचार करू शकणार नाही। हेमंत गोडसे गेल्या 10 वर्षापासून काम करत आहेत। त्यांची प्रचाराची एक फेरी देखील पूर्ण झालेली आहे। त्यामुळे त्यांना उमेदवारी दिली जाईल आणि त्यांना काम करण्याचे देखील आदेश दिलेले आहेत। आज किंवा उद्या 2 दिवसांमध्ये उमेदवाराच्या नावाची घोषणा करू अशा स्वरूपाचं आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पदाधिकाऱ्यांना दिलेले। त्यामुळे मध्यरात्री मुख्यमंत्र्यांच्या सोबत बैठक झाल्यानंतर पदाधिकारी आता नाशिकच्या दिशेने निघालेले आहेत। परंतु गेल्या अनेक दिवसापासून नाशिकच्या जागेबाबत संभ्रम निर्माण झालेला होता, प्रश्नचिन्ह निर्माण झालेलं होतं, ते कुठेतरी सुटताना दिसतंय। आता यानंतर भाजपची भूमिका काय असणार आहे, भाजपचे इच्छुक उमेदवार आणि पदाधिकारी नेमकी काय भूमिका घेतात हे बघणं देखील तेवढंच महत्त्वाचं आहे। मुकुल, धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।